म्हणजे जर 500 रुपयाच्या मानाने बघायला गेले ना तर 500 रुपये आपले पूर्ण वसूल होतात. पूर्णच्या पूर्ण आपल्याला जो स्टेडियम आहे ना तो आतून बघायला भेटतो, प्लस ड्रेसिंग रूम बघायला भेटतो, अशा सर्व गोष्टी बघायला भेटतात. त्याच्यामुळे जर क्रिकेट लवर असाल तर ही टूर नक्कीच बुक करा. 2:33 झालेत आणि ऑन टाईम 2:33ला आपली ट्रेन चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वरून रवाना. आता मी दादरवरून ट्रेन पकडून निघालो आहे CSMTसाठी. आता फक्त हार्बर लाईन राहिली होती ज्याच्यावर व्हिडिओ बनवायचा बाकी होता. सेंट्रल लाईनचा बनवला होता, वेस्टर्न लाईनचा पण बनवला होता आणि दिवा वसई लाईनवरचा पण बनवला होता. CSMT पनवेल आणि तोच व्हिडिओ शूट करायला आता मी CSMTला चाललो आहे. हाच व्हिडिओ कंटिन्यू होणार आहे. आता मी तसं दुपारची सेंट्रल रेल्वे खाली असते, वेस्टर्न रेल्वेवर फ्रिक्वेन्सी असूनसुद्धा म्हणजे बसायला भेटत नाही दुपारचं सुद्धा. पण इथे या सेंट्रल लाईनच्या ट्रेन खाली असतात दुपारच्या. आजची तरी खाली आहे, रोजचं मला माहिती नाही. कुठली तरी एक्सप्रेस ट्रेन मुंबई साईडला झाली. समोरून फास्ट लोकल येते मे बी. येस, तर आता आपली ट्रेन पोचते मस्जिद बंदरला, जिथे मोस्ट ऑफ ट्रेन खाली झाली आहे. सेकंडला स्टॉप आहे, त्याच्यामुळे ऑब्वियसली बरेच लोक खाली होत आहेत. लोकांनी इथे पण थुकायचं सोडलं नाही, एवढ्या चांगली डिझाईन बनवलेले आहे. सेंट्रल आणि हार्बर रेल्वेचा सेकंडला स्टॉप मस्जिद बंदर रेल्वे स्टेशनवर ना मस्त पेंटिंग काढलेले आहेत वॉलवर. मी इथेवर फोटो ॲड करेन, सगळ्यावर फोटो काढले आहेत. पण लोकांनी तिथे पण थुकायचं सोडलं नाही प्रत्येक गोष्टीवर. हे बघून भारी वाटलं जरा. सो आणि आज शिवजयंती आहे, त्यामुळे सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज 2-3 महिन्यानंतर आज CSMT रेल्वे स्टेशनवर येत आहे. तर फायनली आता मी पोचलो आहे CSMT रेल्वे स्टेशनला. आता मी ज्या ट्रेनने आलो ना ही पण स्लो लाईन आहे सेंट्रल रेल्वेची, आणि माझ्या बाजूला ही आहे, ही पण स्लो लाईन आहे, आणि त्याच्या तिकडे त्या दोन्ही हार्बर लाईन आहेत. सेंट्रल लाईन आणि वेस्टर्न लाईन फक्त फास्ट आणि स्लोमध्ये डिवाईड झालेले आहे. बाकी हार्बर लाईनवर अजून स्लो लोकलच चालतात. प्लॅटफॉर्मवर चालता चालता एक गोष्ट दिसली ती तुम्हाला दाखवतो. कोचमध्ये आहे, फक्त एवढंच होऊ दे, मी चढून उतरेपर्यंत ट्रेन सुरू नको होऊ दे. हे फक्त मुंबई लोकलमध्येच होऊ शकते. इथे लोकल ट्रेनमध्ये तर त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावून शिवजयंती साजरी केलीच आहे. तर मला वाटतं पुढे पण जिथे काउंटर वगैरे आहेत ना तिकडे पण मे बी खूप सारे झेंडे वगैरे लावलेले दिसतात. मे बी तिथेपासून सेलिब्रेशन केलेलं असणार. मला वाटलेलं फक्त झेंडेच लावलेले आहेत, पण इकडे खूप मोठं सेलिब्रेशन चालू आहे. तर सर्वात आधी तुम्हाला मी मुंबई लोकलची वेस्टर्न लाईन दाखवली, त्याच्यानंतर सेंट्रल लाईन दाखवली आणि आज दाखवते मुंबई लोकलची हार्बर लाईन CSMT पनवेल. तर हा प्रवास आपला एकूण 50 किलोमीटरचा असेल, जो की ट्रेन नंबर 98121 13 CSMT पनवेल स्लो लोकल म्हणून होणार आहे.
सो या ट्रेनमधून आज आपला प्रवास होणार आहे CSMT पनवेल स्लो 1:03चा टायमिंग होता 1:07, 8, 9, 10 झालेत तरी अजून आपला हॉर्न वगैरे काय झालं नाही. तोपर्यंत तुम्हाला या लोकलचं इंटिरियर दाखवतो. नॉर्मल बाकीच्या लोकल ट्रेनसारखंच आहे याचं पण सेंट्रल आणि हा वेस्टर्न लाईनचं तेच इंटिरियर आहे सेम. तर याच्यामध्ये हे जे बॅक स्पेस आहेत ते नाही आहेत बॅक ठेवायला ज्या जागा असतात त्या मोस्ट ऑफ त्याच्या इंजिनच्या मागची त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ केसमध्ये नसतातच. इंटरमधने आता आपली पुढची जी लाईन आहे ती क्लिअर केली आहे. पुढे काय नाही आहे ते सर्व चेक केलं आहे. पुढच्या 1 ते 2 मिनटात लोकल निघेल. फायनली सिग्नल झालं आहे. CSMT रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून पनवेलकडे रवाना होतो आहे.